तेजस शिंदे. आपण पाहता जनादेश न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महापालिकेच्या प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियाचा ठाणे मतदारसंघामध्ये भाजपात झाली स्ट्रॉंग. ठाणे महानगरपालिकेचा संसार महिला चालवणार. महापालिकेच्या प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियाचा महाराष्ट्रातील फेरीवाला धोरण दुर्लक्षित करून फेरीवाल्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिसकावणाऱ्या ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस आयुक्तांच्या निष्क्रियाला चाप बसला आहे. गृह विभागाच्या कार्यस्थान अधिकाऱ्यांना नुकताच आलेल्या पत्रानुसार ठाणे जिल्हा अधिकारी यांचे निर्देश तथा विधी आणि न्याय विभागाने या प्रकरणी समक्ष लक्ष घातले असून अधिकृत फेरीवाल्यांना कायद्यातील तरतुदीनुसार फेरीवाला धोरणापेक्षा व्यवसायाची समान संधी मिळावी यासाठी मानव फेरीवाला सामाजिक संस्था यांच्या उपोषणाची शासन प्रशासनामार्फत दखल घेण्याचे स्पष्ट निर्देश प्राप्त झाल्याने ठाण्यातील फेरीवाल्यांना दिलासा मिळाल्याची अनुकूल स्थिती निर्माण झाल्याची माहिती समाज कार्यकर्ते शौकत मुलानी यांनी स्पष्ट केले. मानव फेरीवाला सामाजिक संस्थेचा भव्य उपोषणात बहुसंख्यक अधिकृत फेरीवाल्यांनी सहभाग घेतला. याची गंभीर दखल स्थानिक पोलीस राजकारणी न्याय यंत्रणेही घेतली असून अधिकृत फेरीवाल्यांना उपजीविकेसाठी महाराष्ट्र शासनाचे निदर्शनाचे पालन व सर्व स्तरावरील शासन प्रशासनातील अधिकारी यांच्या मार्फत करण्यास आपल्या मार्फत पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती देत शौकत मुलानी यांनी फेरीवाल्यांच्या हिताच्या अनेकविध योजना आपण मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट जनादेश. ठाणे मतदारसंघामध्ये भाजपात झाली स्ट्रॉंग. भाजपाने ऐतिहासिक कामगिरी करीत मागील विधानसभा निवडणुकीत सेनेचा ठाणे मतदारसंघ खेचून आणला. आमदार संजय केळकर यांनी या संधीचे सोने केले आणि आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीत या मतदारसंघात सेनेचे नगरसेवक कमी झाले. शिवाय भाजपा नगरसेवकांची संख्या देखील 3 वरून 19 वर गेली. मागील महापालिकेत या क्षेत्रातून भाजपाचे संजय वाघुले, मिलिंद पाटणकर आणि सुहासिनी लोखंडे हे नगरसेवक प्रतिनिधित्व करीत होते. या निवडणुकीत घोडबंदर परिसरातील प्रभाग क्रमांक 2 मधून मनोहर डुमरे, अर्चना मनेरा, कविता पाटील आणि कमल चौधरी हे संपूर्ण पॅनल निवडून आले. प्रभाग क्रमांक 11 मधून दीपा गावण, नंदा पाटील, कृष्णा पाटील आणि मिलिंद पाटणकर हे संपूर्ण पॅनल निवडून आले. तर नौपाडा परिसरातील प्रभाग क्रमांक 21 मधून संजय वाघुले, प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी हे संपूर्ण पॅनल निवडून आले. पाचपाकडी भागातील प्रभाग क्रमांक 12 मधून नारायण पवार आणि अशोक राऊळ निवडून आले. तर घोडबंदर मधील प्रभाग क्रमांक 4 मधून मुकेश मुकासी, स्नेहा अमरे आणि आशादेवी सिंग हे तिघे निवडून आले. प्रभाग क्रमांक 22 मधून सुधीर कोकाटे आणि पल्लवी कदम विजयी झाले. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाने प्रथमच ठाणे मतदारसंघ काबीज केला. आमदार संजय केळकर यांनी मिळालेल्या विजयानंतर गेल्या 2-2.5 वर्षात कामाबरोबरच प्रभागातील विकास कामासाठी देखील केळकर यांनी निधी उपलब्ध करून दिला. दुसरीकडे संघटनेची बांधणीही जोरात झाली. त्यामुळे ठाणे महानगरपालिका निवडणुकीत या क्षेत्रातून भाजपाचे 17 नगरसेवक निवडून आले. ठाणे विधानसभा क्षेत्रात भाजपाच्या नगरसेवकांची संख्या आता 3 वरून 19 वर आल्याने भाजपात उत्साहाचे वातावरण आहे. या विजयाचे सारे श्रेय भाजपा कार्यकर्त्यांना आणि या क्षेत्रात आमदार निधीतून झालेल्या विकास कामांना देता येईल, अशी प्रतिक्रिया आमदार केळकर यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट जनादेश. घेऊया एक छोटीशी विश्रांती. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। जय भगवान सभागृह हरिनिवास ठाणे लग्न मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह, वातावरण यंत्रणासह 100 ते 700 व्यक्तीसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध, जेवण आणि डेकोरेशनसह सजावट। एनकेडी ट्रस्टचे जय भगवान सभागृह आपल्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी जोपासण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजे जय भगवान सभागृह। वाजवी दरात लग्नसराई, बर्थडे पार्टी, मुंज तसेच मीटिंगसाठी आकर्षक सवलती। बुकिंग करा जय भगवान सभागृह। पत्ता जय भगवान सभागृह हरिनिवास बस स्टॉपच्या जवळ, नौपाडा ठाणे पश्चिम। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9819530674 आणि 25449234। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। ठाणे महानगरपालिकेचा संसार महिला चालवणार। राज्यात महिलांना 50% आरक्षण असले तरी ठाणेकरांनी मात्र 55 महिलांना महापालिकेत पाठवले। यंदा 31 उमेदवारांपैकी 71 महिला निवडून आल्या आहेत। यावर्षी महापौर पद देखील महिलांना राखीव असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेत महिला राज अवतरणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या 33 प्रभागातील 131 जागाकरिता निवडणूक झाली होती। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना 50% आरक्षण ठेवण्यात आले आहे। त्यानुसार महापालिकेने 66 महिलांकरिता राखीव जागा ठेवल्या होत्या। खुल्या गटातील तसेच अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांकरिता आरक्षित असलेल्या जागेवर महिलांना निवडणूक लढविता येते, म्हणून प्रभाग क्रमांक 5 येथे सुधाकर चव्हाण यांच्या विरोधात परीक्षा सरनाईक यांनी निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या। या प्रभागातून जयश्री देवी, रागिनी बेरीशेट्टी या विजयी झाल्या आहेत। पूर्ण ठाण्यात खुल्या गटाकरिता 2 आणि महिलांकरिता 2 जागा होत्या, परंतु शिवसेने येथे शर्मिला गायकवाड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, त्यांनी ही जागा खेचून आणली। या प्रभागातून नर्मदा पमनानी, मालती पाटील देखील निवडून आल्या आहेत। कळवा येथील प्रभाग क्रमांक 24 मधून देखील 3 महिला निवडून आल्या आहेत। या प्रभागातून शिवसेनेच्या आरती गायकवाड, प्रियंका पाटील आणि पूजा करसोळे या विजयी झाल्या आहेत। पूजा करसोळे यांनी राष्ट्रवादीचे सुरेश उपाध्याय यांचा पराभव केला। प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या अर्चना मनेरा यांनी शिवसेनेचे मुकेश डोंबरे यांचा पराभव केला। या प्रभागातून कविता पाटील, कमल चौधरी या महिला देखील विजयी झाल्या आहेत। प्रभाग क्रमांक 7 येथून शिवसेनेच्या विमल भोईरी यांनी भाजपाचे सुभाष साबळे यांचा पराभव केला। या प्रभागातून कल्पना पाटील आणि राधिका फाटक या महिला देखील विजयी झाल्या आहेत। त्याचबरोबर प्रत्येक प्रभागात 2 महिला आरक्षित जागांवर विजयी झाल्याने महापालिकेतील महिलांची संख्या 66 ऐवजी 71 झाली आहे। यावेळी महापौर पद महिलांकरिता राखीव आहे। 6 मार्च रोजी त्याकरिता निवडणूक होणार असून महिला राजची सुरुवात देखील त्यावेळी होणार आहे। स्थायी आणि सभागृह नेते पदाची माळ महिलांच्या गळ्यात टाकल्यास ठाण्यात महिला राज येईल असे बोलले जात आहे। ब्युरो रिपोर्ट जनादेश। आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच वृत्तवाहिनीवर। आपली माणसं, आपला देश, पाहत राहा जनादेश। धन्यवाद।